आपल्याला आध्यात्मिकतेची, प्रार्थनेची किंवा ध्यानाची का आवश्यकता आहे हे पाहण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत, ज्यामध्ये आपली मनस्थिती आपण बघून ठरवू शकतो की आपण कुठल्या मनस्थितीत राहायला पाहिजे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यात आपली मनस्थिती कशी राहते आणि आपल्याला ध्यानाची, प्रार्थनेची, आध्यात्मिकतेची काय गरज आहे हे पाहण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत। आपण कुठे आहात म्हणजे आपली मनस्थिती कुठे आहे हे पाहण्यासाठी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या गोष्टीचा वापर आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जेव्हा तुम्ही अपराधीपणा किंवा लाज तुम्हाला वाटते, खेद वाटत असतो, असे विचार तुम्ही करत असता, त्यावेळी तुम्ही भूतकाळामध्ये असता। ज्यावेळी तुम्हाला उदास वाटते, तुम्ही निराशा अनुभवत असता, त्यावेळेला देखील तुम्ही भूतकाळामध्ये असता आणि तुमची मनस्थिती निराशा अनुभवत असते। कधी आपण जे घडून गेलेले त्या गोष्टी आठवत करत असतो, त्याच्यामध्येच असतो। काही वेळेला ते प्रसंग, ते संभाषण पुन्हा आपण आठवून ती निराशा, तो उदासी आपण अनुभवत असतो। ओव्हर ॲनालायझिंग याला म्हणतात, अतिविश्लेषण। भूतकाळातल्या काही गोष्टींचं आपण अतिविश्लेषण करत असतो आणि अशा प्रकारे आपली जी काही मनस्थिती आहे ती आपण अनुभवू शकतो। यानंतर भविष्यकाळ, यामध्ये देखील आपण कधी अज्ञाताची भीती, काळजी, कधी काय होईल याची काळजी वाटत असते किंवा पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे याची एक प्रकारे चिंता आपण करत असतो। काही वेळेला आपण परिस्थितीचा अतिविचार करत असतो, असे झाले तर काय होईल याचा अतिविचार पण आपण करत असतो। त्यानंतर सर्वात वाईट परिस्थितीचा आपण विचार करत असतो। भविष्यात जी काही गोष्ट होणार आहे तिची सर्वात वाईट काय होईल याचा आपण विचार करत असतो आणि अशा प्रकारे भविष्याच्या काळात देखील आपण अशा पद्धतीच्या विचारामध्ये असतो। पण या दोघं परिस्थितीला जर का आपल्याला टाळायचं असेल आणि एक चांगली मनस्थिती किंवा आपला मनाचा जो काही स्वभाव आहे तो आपल्याला वर्तमानात आणायचा असेल तर तेव्हा कुठल्या भावना आपल्या मनामध्ये असतात तर इथे ओळखणं अगदी सोपं आहे। ज्या वेळेला आपण स्पष्टता असते, ज्यावेळेला आपण स्वीकार केलेला असतो किंवा आपण जसे आहोत तशात आपण आनंद मानत असतो, त्यावेळेला समजायचं की तुम्ही वर्तमानामध्ये आहात किंवा आपण समजून घेत असतो किंवा एक प्रकारे आंतरिक शांतीचा आपण अनुभव घेत असतो। आणि सर्वात आणि महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, आपण कृतज्ञता असते, ग्रॅटिट्यूड ज्याला म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण आनंदी असतो, त्याबद्दल आपण कृतज्ञता भाव असतो। आणि अशा प्रकारे जर तुम्हाला आंतरिक शांतीचा अनुभव घ्यायचा असेल आणि एक उत्कृष्ट मानसिकता तुम्हाला अनुभवायची असेल, जगायचं असेल तर आपण स्पष्ट असलं पाहिजे, आपण स्वीकार केला पाहिजे जे काही आपल्याला मिळालं। कधी आपण आपली नोकरीवर संतुष्ट नसतो, आपल्या गरिबीवर, आपल्या परिस्थितीवर असंतुष्ट असतो, आपल्या मिळालेल्या नातेवाईकांबरोबर आपण असंतुष्ट असतो किंवा मुलांवर किंवा बऱ्याच गोष्टीवर आपण असंतुष्ट असतो। तर जे काही आपल्याला मिळालं आहे त्यामध्ये आपण जेव्हा स्वीकार करत असतो, समजून घेत असतो आणि आंतरिक शांतीचा जेव्हा अनुभव आपण घेत असतो आणि या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असतो, कृतज्ञता म्हणजे जी काही गोष्टी मला मिळालेल्या आहे त्याबद्दल परतफेडीची जी काही भावना म्हणजे कृतज्ञता। अशा प्रकारे आपण कुठे आहोत याचा जर का आपण थोडं शांत बसून विचार केला तर ह्या विचाराला पाहून आपण समजू शकतो की जेव्हा आपण निराशा अनुभवत असतो, जुने प्रसंग आठवत असतो, तेव्हा भूतकाळात असतो। जेव्हा आपण परिस्थिती अति काळजी करत असतो, अज्ञाताची भीती असते, तेव्हा आपण भविष्यकाळात असतो। पण जेव्हा आपण शांत असतो, आंतरिक शांतीचा अनुभव घेतो, कृतज्ञ असतो, तेव्हा आपण वर्तमानात असतो। म्हणून या व्हिडिओतून आज आपण हेच बघितलं की भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळामध्ये आपलं मन पळवण्याच्या आपण वर्तमानात राहण्याची कला शिकली पाहिजे। आणि म्हणूनच आपल्याला आध्यात्मिकतेची, ध्यानाची, प्रार्थनेची गरज आहे। आज